श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी सेवेमध्ये नक्कीच आनंदात आहात, सुखात आहात असेच राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. पिठोरी अमावस्या, अमावस्येची सेवा, अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा, हे सगळं आज आपण जाणून घेऊयात. अमावस्या प्रारंभ 22 ऑगस्ट 2025 म्हणजे शुक्रवारी सकाळी 11:56 सुरू होते आणि 23 ऑगस्ट 2025 म्हणजे शनिवारी सकाळी 11:37 समाप्त होत आहे. आता या अमावस्येचं महत्व काय आहे? स्कंद पुराणाच्या प्रभास खंडानुसार अमावस्याम नरो यस्सु परान्नमुपभुज्यते तस् मासकृतम पुण्कम मनदातुः प्रजायते. ह्याचा अर्थ असा आहे, अमावस्येला जी व्यक्ती दुसऱ्याचे घरचे अन्न खाते त्याचे 1 महिन्यात कमावलेले पुण्य दुसऱ्याला म्हणजे त्या अन्नदात्याला प्राप्त होते. आणि हे जे संदर्भ आहे तो स्कंद पुराण, प्रभास खंड व श्री गुरुचरित्रानुसार घेतलेला आहे. आता अमावस्येला मृत पूर्वजांसाठी पितृकर्म, तर्पण, हवन, पिंडदान, श्राद्ध, घास टाकणे, अन्नदान इत्यादी कर्म करणे पुण्यकारक असतं आणि हे आपल्या गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे. आता अमावस्येला झाडाची फुलं, पानं, फळं हे तोडणे सुद्धा निषिद्ध आहे आणि त्याने ब्रह्महत्येचे पाप लागते, हे विष्णू पुराणामध्ये लिहिलेलं आहे. आता अमावस्येला शेतीत कामं करू नये अथवा मजुरांकडून देखील कामं करून घेऊ नये. या दिवशी गोमूत्रात हळद टाकून हळदीने सारून घ्यायचं आहे. नंतर पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून सर्व घर आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि सर्व यंत्र, वाहने, घर स्वच्छ करून नारळाचा 7 वेळा उतारा करून फेकून द्यायचा आहे. या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा पण करायची असते, ती म्हणजे एक भैरवचंडी पाठ घरी किंवा केंद्रात करायचं आहे. 900 श्लोकी नवनाथ पारायण करायचं आहे, ते घरी किंवा केंद्रात सुद्धा आपण करू शकतो. त्याचप्रमाणे पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे. आणि जमत असेल आपल्याला तर नदी तीरावर किंवा तीर्थक्षेत्री जाऊन पंचगव्य संपूर्ण अंगाला लावायचं आहे आणि स्नान करायचं आहे, म्हणजे हे खूपच उत्तम आहे. आणि पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण लावायचा नाहीये. त्याचप्रमाणे घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त बल्गासुक्त म्हणून घरात व बाहेर टाकल्याने घराची वाईट शक्ती व इतर सर्व प्रकारच्या बाधेपासून संरक्षण होते. करणी बाधा कृत्यापासून संरक्षण होते. तसंच अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व सेंद्रिय देवी देवतांचा म्हणजे माऊल्या, म्हसोबा, मुंजा वगैरे ह्या ज्या सेंद्रिय देवी देवता आहेत त्यांचा हार, नारळ, खडीसाखर यथाशक्ती दक्षिणा ठेवून मानसन्मान करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि नारळ उतारा करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळी जळमाट वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करायची आहे आणि पाण्याच्या बादलीत थोडं जाडं मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र, पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसायचा आहे. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करायचा आहे आणि उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवायचं आहे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे. तसंच पांढऱ्या मोहऱ्यांवर वल्गासुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धागाने शिवून गाडीच्या इंजिनच्या आतल्या बाजूने तारेने अडकून ठेवायचं आहे आणि वाहनाला केसारी बांधायची आहे. त्याचप्रमाणे घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधायचा आहे. आता ह्यामध्ये अमावस्येला असोला नारळ, कोहळ किंवा गोरक्ष चिंच आपण आणायची आहे आणि त्यावर खालील स्तोत्र आणि मंत्र म्हणायचे आहेत.
तर ती आता कोणती स्तोत्र आणि मंत्र आहेत? श्री स्वामी समर्थ एक माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ, शाबरी मंत्र एक माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, मलगा सुक्त 11 वेळा आणि नंतर गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळ लाल कपड्यामध्ये संरक्षण पुडी सहित बांधायचं आहे. आणि जर अगोदर बांधलं असेल तर ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचरा कुंडीमध्ये सोडायचं आहे. असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी तो खराब पण होतो किंवा त्यातून पाणी गळतं, तेव्हा तो काढून कचरा टाकून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असोला नारळ आणून आपल्याला लावायचा आहे. आणि हा उपाय नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच करायचा आहे. आता अमावस्येच्या दिवशी अजून एक महत्वाचं सेवा म्हणजे हिरण्यदान. अमावस्येच्या दिवशी स्वतः काही खाण्यापिण्याच्या अगोदर म्हणजे शक्यतो 12 ते 12:30च्या दरम्यान जानवं जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये अथवा यथाशक्ती दक्षिणा ह्या 3 वस्तू ब्राह्मणाला दान द्यायच्या आहेत. आणि जर प्रसादामध्ये पेढा परत केल्यास तो पेढा खायचा नाहीये. ही वेळ पाळता येत नसेल तर काही हरकत नाहीये, मात्र देण्या अगोदर नाश्ता किंवा जेवायचं नाहीये. दक्षिणा आपल्या क्षमतेनुसार द्यायची आहे. घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा आहे. शेंडी देवाकडे करायची आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असं 7 कापूर जाळायचे आहे. आणि कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र यांचा जप करायचा आहे. आणि दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यायचा आहे आणि जुन्या नारळाचा प्रसाद घरात खायचा आहे. जर नारळ खराब झाला असेल तर तो विसर्जन करायचा आहे. आणि देवपूजे अगोदर नित्यसेवा ग्रंथातील पितृसुक्ताचं हवन करायचं आहे. आणि पितरांचा फार मोठा आशीर्वाद मिळून सर्वत्र यश मिळतं. तसेच पितृस्तोत्र फक्त वाचायचं आहे. म्हणजे सर्वप्रथम पितरांची आपल्याला पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. त्याचप्रमाणे पोळा म्हणजे दर्श पिठोरी अमावस्या ह्या दिवशी बैल पोळा सुद्धा आहे. हा दिन मातृदिन किंवा वृषभ पूजन दिन म्हणून पण ओळखला जातो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. या दिवशी काय केलं जातं? या दिवशी बैलाला स्वच्छ धुवून, सजवून, ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. म्हणजेच वर्षभरामध्ये शेतामध्ये आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या बैलांसाठी कृतज्ञता दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आणि प्रत्येक आत्मा ही परमेश्वर स्वरूपच आहे याचीच जाणीव आपल्याला आपले सण करून देत असतात. आणि या दिवशी केंद्रामध्ये भगवान शंकराची विशेष सेवा म्हणजे दहीभात लेपन व बिल्वपत्र वाहण्याची विशेष सेवा जी आहे ती केली जाते. आणि हा जो उत्सव आहे तो सायंकाळी आरतीच्या अगोदर साजरा करायचा असतो. ह्या प्रकारे आपल्याला अमावस्येच्या दिवशी अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा करायची आहे. अमावस्येची सेवा म्हणजेच लक्ष्मीची सेवा आहे. आणि उद्याची अमावस्या ही महत्वाची आहे कारण त्या दिवशी दर्श पिठोरी अमावस्या सुद्धा आहे. हा बैल पोळा हा सण पण आपल्याला साजरा करायचा आहे आणि अमावस्येची पण आपल्याला सेवा करायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. गुरुमौली चरणार्पणमस्तु. धन्यवाद.